नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी। मराठ्यांना हैदराबाद गॅझेटियरनुसार कुणबी प्रमाणपत्र देण्याचं सरकारनं मान्य केलं। तसा जी.आर. देखील निघाला। त्यानंतर मराठ्यांनी गुलाल उधळत पुन्हा एकदा आपापली घरं गाठली खरी, पण तोच याआधी मराठ्यांना जे एससीबीसीतून 10% आरक्षण मिळालं होतं त्याच्या विरोधातल्या याचिकांची आज सुनावणी झाली। म्हणजे एकीकडे सरकार मराठ्यांना आरक्षण देतंय, तर दुसरीकडे कोर्टामध्ये लगेच त्या जी.आर. विरोधात असो किंवा त्या आरक्षणाविरोधात असो याचिका दाखल होतीये। त्यामुळे मराठ्यांच्या वाट्याला एकीकडे रस्त्यावरचा संघर्ष तर पाचवीला पुजला आहेच, पण त्यासोबतच कोर्टामध्ये देखील आपली बाजू मांडावी लागते। शिवाय आता महाराष्ट्रामध्ये मनोज जरांगे वर्सेस लक्ष्मण हाके, मनोज जरांगे वर्सेस छगन भुजबळ, मनोज जरांगे वर्सेस विजय वडेट्टीवार एवढंच कशाला, मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष पुन्हा एकदा नव्यानं उभा राहिलाय। त्यामुळे आता मुळातच महाराष्ट्रात या दोन्ही समाजांना एकत्र सामावून घेऊन, म्हणजे सामाजिक वीण उसवू न देता एकमेकांची सांगड कशी घालायची असा पेच आता महाराष्ट्र सरकार समोर निर्माण झालाय। आज कोर्टामध्ये मराठा समाजाला मिळालेल्या एससीबीसीच्या 10% आरक्षणाविरोधात जी याचिका दाखल झाली आहे त्याच्यावर सुनावणी झाली। यामध्ये आरक्षण विरोधी आणि आरक्षणाच्या समर्थनार्थ यांच्यात नेमका काय युक्तिवाद झाला, यावर कोर्टाने काय म्हटलं आणि पुढील सुनावणी कधी आहे, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात या आजच्या लाईव्ह मध्ये। मराठ्यांना 2 आरक्षण कायम कोणतं ठेवणार, 10% की ओबीसी, कोर्टाचा सरकारला सवाल। आता नेमकं काय घडलं? मुळातच आज कोर्टात एससीबीसी जे मराठ्यांना आरक्षण 10% मिळालं होतं, आठवत असेल आपल्याला 2018 मध्ये 10% आरक्षण देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये देण्यात आलं, 16% आरक्षण देण्यात आलं एससीबीसीचं। नंतर त्याच्या विरोधात सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं, जयश्री पाटील वर्सेस महाराष्ट्र सरकार अशी ही केस त्या ठिकाणी लढली गेली। अर्थात त्यावेळी गायकवाड समितीनं जे मराठा समाजाला आर्थिकदृष्ट्या मागास ठरवलं होतं तो डाटा विश्वासार्ह नाही असं म्हणत सुप्रीम कोर्टानं तो अहवालच फेटाळून लावला। आयोग रद्द तर झालाच, शिवाय जे मराठा समाजाला आरक्षण मिळालं होतं ते देखील रद्द झालं। आता त्यानंतर मराठा समाजाला काहीतरी दिलासा मिळावा यासाठी एससीबीसी गेलं म्हणून ईडब्ल्यूएस देऊयात असं सरकारनं ठरवलं। कारण एससीबीसी म्हणजे सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास, आर्थिकदृष्ट्या आणि त्यामध्ये सामाजिक दृष्ट्या असे जे कोण घटक असतील त्यांना याचा लाभ मिळणार होता, पण ते काही कोर्टात टिकू शकलं नाही। अर्थात त्यावेळी ठाकरे सरकार होतं। नंतर या दरम्यानच ईडब्ल्यूएस आरक्षण देखील लागू करण्याचा प्रयत्न झाला। सुरुवातीला जेव्हा एससीबीसी आरक्षण दिलं तेव्हा ज्या मराठ्यांना एससीबीसीतून लाभ मिळणार आहे त्यांना ईडब्ल्यूएस आरक्षणचा लाभ घेता येणार नाही असा निर्णय सरकारनंच घेतला होता। पण नंतर सरकारनं मराठ्यांना दिलासा मिळावा म्हणून एससीबीसी गेलंय ना, तर ईडब्ल्यूएस तरी देऊयात म्हणून ईडब्ल्यूएस लागू केलं। आता झालं असं की याच दरम्यान मनोज जरांगे 2023 मध्ये संपूर्ण मराठ्यांना घेऊन आंदोलनाच्या पावित्र्यात होते। शेवटी आंतरवाली सराटीला एक मोठं आंदोलन झालं आणि तिथून त्यांची उपोषणं आणि आंदोलनं सुरू झाली। दरम्यानच्या काळात त्यांनी मुंबईला जायचं ठरवलं, पण वाशीमध्येच त्या ठिकाणी त्यांना थोपवण्यात आलं आणि तिथं एकनाथ शिंदेंचं सरकार असल्यानं एकनाथ शिंदेंनी यावेळी त्यांना पुन्हा एकदा एससीबीसीतनं 10% आरक्षण लागू केलं। आता एससीबीसी म्हटलं तर त्या ठिकाणी राजकीय आरक्षण नव्हतं, शैक्षणिक आरक्षण आणि सरकारी नोकरी। आता हे आरक्षण लागू झालं तर हे आरक्षण 50% वर जातंय,
जी 50% कॅप आहे त्याची मर्यादा ओलांडली जातीये, त्यामुळं या आरक्षणाचा आम्हाला काही फायदा होणार नाही, हे ऑलरेडी कोर्टात टिकणार नाही असं धरून जरांगेंनी आम्हाला एससीबीसीचं आरक्षण नको, आम्हाला मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे असा पुन्हा एकदा एल्गार केला आणि मग मुंबईकडे कूच केली। आता जे एससीबीसीचं आरक्षण मराठ्यांना 10% लागू आहे त्याच्याच विरोधात याचिका दाखल झाल्या मुंबई उच्च न्यायालयात। त्यामध्ये याचिका जी दाखल झाली आहे त्या याचिकाकर्त्यांतर्फे वकील प्रदीप संचेती यांनी आज आपली बाजू मांडली, तर राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी राज्य सरकारतर्फे बाजू मांडली। आता इथे संचेती यांचं जे मत आहे त्यांच्या म्हणण्यानुसार मुळातच मराठा समाज हा मागास नाहीये, त्यांच्याकडे पक्की घर आहेत, त्यांच्याकडे पक्के फ्लॅट आहेत, मग ते मागास कसे असा युक्तिवाद संचेती यांनी केला। अनेक मराठा श्रीमंत आहेत, आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत असं देखील त्यांनी म्हटलं। हे पटवून देण्यासाठी त्यांनी कोर्टात वेगवेगळे दाखले देखील दाखल केले। आता यामध्ये गायकवाड समितीनं जे सुप्रीम कोर्टात मराठा समाज आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचं जे काही अहवालात नमूद केलं होतं तो कसा सुप्रीम कोर्टानं रद्द केला हे देखील सांगितलं। अर्थात यावेळी जयश्री पाटील या देखील उपस्थित होत्या आणि त्यांनी देखील यावेळी मराठा मागासवर्गीय नाही याचा डेटा या ठिकाणी कोर्टात सादर केला। आता या ठिकाणी संचेतींची अशी एक भूमिका होती की जर आता जीआर काढून मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेटचं वाटप केलं जात असेल तर मग एससीबीसीचं आरक्षण त्यांना कशाला, म्हणजे एकाच वेळी 2-2 आरक्षण कशाला हवीत असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला। त्यावर कोर्टाने देखील असाच मुद्दा जो आहे तो मुद्दा लावून धरला आणि या ठिकाणी कोर्टाने स्पष्ट केलं की मुळातच मराठ्यांना 2 आरक्षण आहेत, मग ही 2 आरक्षण कशी, आता यापैकी कोणतं आरक्षण सरकार कायम ठेवणार असं कोर्टाने यावेळी विचारलं। आता या सगळ्या प्रकरणामध्ये मुळातच कोर्टाने आणखी एक मुद्दा मांडलेला आहे की आज जी काही युक्तिवादाची मांडणी होती ती मराठा समाजाच्या शैक्षणिक दृष्ट्या मागास या संदर्भातच होती। सामाजिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या याच्यावरची सुनावणी पुढील 4 ऑक्टोबरला होणार आहे। म्हणजे आज केवळ शैक्षणिक दृष्ट्या मराठा समाजाच्या आजच्या आरक्षणावरचा युक्तिवाद झाला। यामध्ये महाधिवक्ता जे बिरेंद्र सराफ आहेत त्यांनी स्पष्ट केलं की राज्यामध्ये 28% मराठा समाज आहे, पण त्यातला 25% समाज हा गरीब आहे आणि शिंदे समिती गायकवाड समितीनं या संदर्भामध्ये आपला अहवाल सादर केला होता। आता या सगळ्या संदर्भामध्ये जेव्हा कोर्टानं हा जो मुद्दा प्रकर्षाने पुढे आणला की मुळातच मराठा समाजाला एससीबीसीचं पण आरक्षण आहे, त्यात आता कुणबी प्रमाणपत्रांचं सर्टिफिकेटचं देखील वाटप केलं जात आहे, मग ही 2-2 आरक्षण एका समाजाला, मग यातलं कोणतं आरक्षण नेमकं सरकार कायम ठेवणार आहे असा सवालच कोर्टानं सरकारला केला। आता त्यावर महाधिवक्त्यांनी सांगितलं की मुळातच जे एससीबीसी अंतर्गत ज्या ठिकाणी आरक्षण दिलं गेलं होतं तेव्हा कुंभारे समितीनंच या संदर्भामध्ये ही सगळी त्या ठिकाणची भूमिका स्पष्ट केली होती, त्यांच्या अहवालात तसं नमूद केलं होतं। त्यामुळं आता सरकार समोर पेच निर्माण झालाय। पहिला पेच हा आहे की एकंदरीत मराठा समाजाला आता मुळातच देशमुख, पाटील, मराठा, कुणबी अशा 4 स्तरातील कोणत्या उतरंडीमध्ये बसवायचंय असा पेच निर्माण झालाय। शिवाय मराठा समाज हा शैक्षणिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या मागास आहे हे सरकारला सिद्ध करावं लागणार आहे। खरं तर आपल्याला आठवत असेल की ज्यावेळी मराठा समाजाला एससीबीसी अंतर्गत 10% आरक्षण मिळालं, नंतर ते रद्द झालं, मग परत ईडब्ल्यूएस लागू करण्याचा निर्णय झाला,
मग एसीबीसी एकनाथ शिंदेंनी परत 10% आरक्षण दिलं, त्याच्यावर आता ही याचिका दाखल झालेली आहे. आता या सगळ्या प्रकरणावर भले कोर्टामध्ये अजूनही सुनावणी जरी सुरू असली तरी देखील तिकडे जे आत्ता हैदराबाद गॅझेटियर नुसार जो जी.आर. लागू झालाय आणि मराठवाड्यातील किंवा त्या सोबतीतच पश्चिम महाराष्ट्रात जेव्हा सातारा गॅझेट लागू होईल तर जे कोणाची कुणबी नोंद असेल त्यांना सर्टिफिकेट दिलं जाणार आहे. त्या संदर्भात ऑलरेडी 2 याचिका आधीच दाखल झालेल्या आहेत. आता ह्या ज्या 2 याचिका आहेत त्या शिव अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना नावाची एक संस्था आहे तिने दाखल केली आहे आणि विनीत धोत्रे पंढरपूरचे वकील आहेत त्यांनी वैयक्तिक दृष्ट्या दाखल केली आहे. यांना या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर यांचा मुद्दा नेमका काय आहे तो देखील आपण समजावून घेऊयात. त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मुळातच आता जे काही वाटप केलं जातंय कुणबी प्रमाणपत्रांचं ते खरं तर आता थांबवण्यात यावं. कारण की यानुसार एकतर जे काही आरक्षण दिलं गेलेलं आहे जो जी.आर. दिलेला आहे त्या जी.आर. नुसार खरं म्हणजे आरक्षण देता येत नाही असं त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या या आत्ताच्या जे काही दाखले होते ते देऊन आता जी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली आहे त्यामध्ये त्यांनी तसं म्हटलेलं आहे. शिवाय या सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडलाय तो म्हणजे मुळातच यांना एसीबीसीचं आरक्षण आधी देण्यात आलेलं आहे आणि आता पुन्हा ओबीसीतून आरक्षण. त्यामुळं नेमकं सरकार एकाच समाजाला 2 आरक्षण कसं काय देऊ शकतं असा सवाल देखील त्यांनी या ठिकाणी उपस्थित केला. आता या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यावेळी या 2 याचिका दाखल झालेल्या आहेत तर निश्चितच आता ओबीसी मधून आरक्षण घेण्याची जी प्रक्रिया आहे ती देखील आता गोत्यात आलेली आहे आणि एसईबीसीचं जे आरक्षण आहे ते देखील खरं म्हणजे धोक्यात आलंय की काय असाच सवाल आता या ठिकाणी उपस्थित होतोय. या सगळ्या प्रक्रियेमध्ये मुळात जर आपण पाहिलं तर सुप्रीम कोर्टानं जी 50% कॅप बसवलेली आहे इंदिरा साहनी केस आठवत असेल विरुद्ध केंद्र सरकार त्यामध्ये 50% वर जर आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली तर ते आपोआप रद्द होणार असं त्या ठिकाणी कॅप लावली गेलेली आहे. अनेकांचं असं म्हणणं आहे की ही 50% कॅप आहे ती आता काढावी आणि खरं म्हणजे यामध्ये वाढ करण्यात यावी. पण नेमकं हे घडणार आहे का? कारण मुळातच एकतर मराठा समाजाला एसीबीसीतनं आरक्षण दिलेलं आहेच आणि आता ते ओबीसी मध्ये यायचं म्हणतात. त्यामुळं हे दोन्ही आरक्षण एकाच वेळी यांना कशी काय असा सवाल देखील उपस्थित झालाय. तिकडं मनोज जरांगे असं म्हणतायत की आम्ही रक्त जाळून जी.आर. मिळवलाय, जी.आर. मध्ये फेरफार केल्यास मराठा समाज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही मनोज जरांगेंनी इशारा दिलाय. त्यावर मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही कोर्टात आमची योग्य बाजू मांडू, आम्ही काही मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिलेलं नाही. आता ज्या याचिका या ओबीसी कुणबी प्रमाणपत्रांसंदर्भात ज्या मिळतात त्याच्या विरोधात दाखल झाल्यात त्यामध्ये मुळातच या याचिकाकर्त्यांनी असं म्हटलंय राज्य शासनानं काढलेला जी.आर. हा बेकायदा आहे आणि सुनावणी पूर्ण होईपर्यंत या जी.आर.ची अंमलबजावणी होऊ नये. शिवाय तोपर्यंत कुणालाही कुणबी प्रमाणपत्र दिलं जाऊ नये. हैदराबाद गॅझेटियरच्या आधारे कुणबी प्रमाणपत्र देणे म्हणजे संविधानातील तरतुदीचा भंग असून ही अधिसूचना तात्काळ रद्द करण्यात यावी अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. आता आपण वळूयात त्या तिसऱ्याच मुद्द्याकडे. आजच एक बातमी आली आहे की गृह विभागानं मराठा आंदोलक जे आहेत या आंदोलकांवर जे गुन्हे दाखल झाले होते ते मागे घेण्याचे आदेश दिलेत. खरं तर या दाखल गुन्ह्यांना मागे घेण्याचा आदेश दिल्यानंतर खरं म्हणजे एक दिलासा मिळाला होता. कारण की मनोज जरांगेंच्या ज्या 8 पैकी मागण्या 8 मागण्या होत्या त्यातल्या 6 मागण्या मान्य झाल्या होत्या. त्यातली ही एक मागणी होती आणि 30 सप्टेंबर पर्यंत चार्जशीट दाखल न झालेल्या गुन्ह्यांना माफी देण्यात आलेली आहे असं सरकारनं स्पष्टपणे म्हटलंय. म्हणजे एकीकडे मराठा आंदोलकांवरील गुन्हे माफ झाले तर दुसरीकडे जे मराठ्यांना 10% अंतर्गत एसीबीसीचं आरक्षण होतं
ते आता पेचात सापडलेलं आहे. आणि तिसरीकडे जे आता ओबीसी साठी जी कुणबी प्रमाणपत्र मिळतायत त्यांच्याच विरोधामध्ये याचिका दाखल झाली आहे. त्यामुळे आता हा एवढा सगळा पेच प्रसंग या ठिकाणी मराठा समाजासमोर निर्माण झालाय. मराठा आरक्षणाला मनोज जरांगेंनी तीव्र आंदोलनाच्या माध्यमातून एक लढा उभा केला, पण त्यांना एससीबीसीतला अंतर्गत नको होतं. ते त्यांनी आम्हाला हे आरक्षण नकोय, आम्हाला ओबीसीतनंच आरक्षण पाहिजे अशी मागणी केली. खरं तर मराठ्यांना कोणत्या आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे असा सवाल राज्य सरकारला दस्तूर खुद्द कोर्टानंच आता यावर विचारलाय. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण हवंच असं जरांगे म्हणतायत. ज्यांच्याकडे कुणबी नोंद आहे त्याला ओबीसी प्रमाणपत्र सरकारनं दिलंय किंवा देणार आहोत असं म्हटलंय. त्यामुळं सरकारचा सध्याचा GR पाहता आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे असं जरांगेंनी यावेळी स्पष्ट केलंय. आता या सगळ्या प्रकरणावरून जरांगे वर्सेस लक्ष्मण हाके हा वाद आता टोकाला गेलाय. बीडमध्ये लक्ष्मण हाके यांनी सभा घेतली आणि त्या सभेमध्ये लक्ष्मण हाकेने एक वादग्रस्त विधान केलं. त्याच्यावरनं आता दोन्ही समाजामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. लक्ष्मण हाके म्हणतायत की ओबीसी मध्ये आलात ना, मग आमची 11 पोरं तयार आहेत लग्नाला, चला लग्न करा. आता लक्ष्मण हाकेंनी हे वादग्रस्त वक्तव्य का केलं तर कुणबी प्रमाणपत्रांद्वारे ओबीसी समुदायात जे कोण मराठे आले ते आता ओबीसी झालेत. त्यामुळं त्यांनी कुणबी प्रमाणपत्राच्या आधारे ओबीसीत आलेल्यांनी त्यांच्या समुदायातील पात्र मुलांशी लग्न करायला हवेत असं हाके यांनी म्हटलंय. 11 पात्र मुलांच्या नावांचा उल्लेख करत 11 विवाह करण्याचा प्रस्ताव देखील त्यांनी मांडला. हाकेंच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मात्र आता प्रचंड मोठ्या प्रमाणावर तीव्र प्रतिक्रिया उमटायला लागलेल्या आहेत. मुळात हे वक्तव्य कुणबी आणि ओबीसी समुदायातील लोकांना समजावून सांगण्यासाठी केलं असल्याचं काही जणांचं मत असलं तरी या वक्तव्यावरून आता वाद निर्माण झालाय. या ठिकाणी मनोज जरांगे यांचे खंदे समर्थक जे आहेत गंगाधर काळकुटे यांनी लक्ष्मण हाकेंचा चांगलाच समाचार घेतला. या वक्तव्यावरून त्यांनी असं म्हटलंय की लक्ष्मण हाके जिथं दिसतील तिथं ठोकू असा इशाराच गंगाधर काळकुटे यांनी दिलाय. हाके यांनी काय मॅरेज ब्युरो सुरू केलंय का असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय. असे वादग्रस्त वक्तव्य करण्यापेक्षा हाकेंनी आत्मपरीक्षण करावं असा सल्ला देखील त्यांनी दिलाय. या ठिकाणी लक्ष्मण हाके यांनी वादग्रस्त वक्तव्य करू नयेत. लक्ष्मण हाके दिसतील तिथं ठोकू, रस्त्यावर टोकाचा संघर्ष होईल. लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाबद्दल खालच्या भाषेत बोलू नये असं देखील त्यांनी म्हटलंय. यावेळी गंगाधर काळकुटे यांनी पंकजा मुंडेंवर देखील टीकास्त्र सोडलंय. त्यांनी असं म्हटलंय की चुकीच्या नोंदणी निघत असतील तर चौकशी करा, मात्र आम्हाला पंकजा मुंडे यांना सांगायचंय की मराठे तर ओबीसी मध्ये आलेच आहेत, सरकार तुमचं आहे, चौकशी करा. कारण की पंकजा मुंडेंनी मध्ये एक वक्तव्य केलं होतं, जर चुकीच्या पद्धतीनं कुणाला या ठिकाणी सर्टिफिकेट्स नोंदणी करून दिली जात असतील तर त्याची चौकशी व्हायला पाहिजे. त्यावर गंगाधर काळकुटे यांनी हे उत्तर दिलं. अधिकारी बोगस प्रमाणपत्र देणार नाहीत. मराठा समाजाबद्दल वेळोवेळी पंकजा मुंडे या वेगळी भूमिका घेतात, त्यांनी भूमिकेमध्ये बदल करावा. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळत असताना त्यांनी विरोध करूनही त्या आमच्या जिल्ह्याच्या नेत्या आहेत असं देखील काळकुटे यांनी म्हटलंय. आता लक्ष्मण हाके यांनी या संदर्भात काय म्हटलंय हे देखील आपण ऐकूयात. जे मध्ये त्यांनी एक आरोप केला होता की त्यांच्यावर जात चोरण्याची वेळ आली आहे असा आरोप मराठा समाजावर लक्ष्मण हाकेंनी केला होता. त्यावर देखील काळकुटे यांनी प्रत्युत्तर दिले. मराठा समाजाची ही आरक्षणाची लढाई आहे. ओबीसी मधील 50% आतमधील जे आमचं हक्काचं आरक्षण आहे, 1984 साली शरद पवारांनी मराठा समाजासह येथे जातींना आरक्षण लागू केलं, ते आम्ही मिळवलंय. आमचं आरक्षण आम्हाला मिळावं म्हणून आमचा हा लढा आहे. आम्ही कुठेही जात चोरीचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे लक्ष्मण हाके यांनी तोंड सांभाळून बोलावं असं देखील त्यांनी म्हटलंय. हाकेंनी बीडमध्ये सभा घेतली, प्रचंड गाजली ती. त्या सभेमध्ये अनेक ओबीसी नेते उपस्थित होते
आता हाकेंनी पण एल्गार केलेला आहे, जसं मराठे मुंबईमध्ये गेले आणि त्यांनी आंदोलन केलं. आता 18 पगड जाती मिळून ओबीसी ओबीसी देखील ओबीसी समाजाचे लोक देखील मुंबईत जातील आणि त्या ठिकाणी आंदोलन करतील. लाखोंच्या संख्येने मुंबईत जातील. दसऱ्यानंतर ओबीसी नेते या संदर्भात ओबीसींची संघर्ष यात्रा कधी सुरू होणार आहे याची तारीख डिक्लेअर करतील असं देखील हाकेंनी म्हटलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आम्ही मुंबईत जाऊ असं हाकेंनी म्हटलंय. आता हाकेंनी आणखी एक वेगळी मागणी केली आहे. धनगर आणि बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यायला हवं असं देखील हाकेंनी म्हटलंय. मुंबई उच्च न्यायालयात जी काय आज सुनावणी पार पडली त्या सुनावणीवर हाकेंनी या संदर्भामध्ये आणि मनोज जरांगेंनी आपापल्या भूमिका व्यक्त केलेल्या आहेत. यावेळी हाके स्पष्ट म्हणालेत की एका जातीला अनेक प्रकारचं आरक्षण देता येत नाही. सरकारनं जर सातारा आणि औंध गॅझेट लागू केला तर सरकार तोंड घशी पडेल. न्यायालय त्यांना योग्य ती जागा दाखवेल. कुणबीकरणाद्वारे ओबीसींमध्ये प्रवेश करून आरक्षण संपवण्याचा डाव या सरकारनं रचलाय, पण हा डाव त्यांच्याच अंगलटी येईल असं हाकेंनी म्हटलंय. ओबीसींचं आरक्षण सरकारनं धोक्यात घातलंय. सरकार सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात आल्यामुळे ओबीसींचा हक्क हिसकावून घेतला जातोय. मराठ्यांचा मागासलेपणा न्यायालय आणि आयोगानं वेळोवेळी नाकारलेला आहे. मग कुणबीकरणाद्वारे आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न हा अन्यायकारक आहे असं हाके यांनी म्हटलंय. त्यांनी आता यावेळी मनोज जरांगेंवर आरोप देखील केलेले आहेत. जरांगे यांनीच बीड शहर पेटवलं, मुंबई वेठीस धरली, मुख्यमंत्र्यांवर वैयक्तिक टीका केली, तरी देखील त्यांच्या विरोधात एकही गुन्हा दाखल नाही. उलट आम्ही ओबीसींचे मोर्चे काढले तेव्हा आमच्यावरच गुन्हा दाखल झाले. हा सामाजिक दुजाभाव असल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय. आता आणखी एक सनसनाटी आरोप यावेळी लक्ष्मण हाकेंनी केलाय, तो पवार कुटुंबावर, उद्धव ठाकरे पक्षांवर. मराठा आंदोलनाला पवार कुटुंबीय रसद पुरवतात आणि त्यांचे आमदारही पैसे आणि रसद पुरवतात असा गंभीर आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय. इतकंच नव्हे तर उद्धव ठाकरेंचे आमदारही मराठ्यांना रसद पुरवतात. एकेका आमदारानं 10 ते 15 लाख रुपये दिल्याचा आरोप लक्ष्मण हाके यांनी केलाय. जरांगे आहेत हे काय मुळातच आमदार खासदाराचा मुलगा आहे का? ते मुंबईपर्यंत जातातच कसे? मुंबईपर्यंत गाड्या कशा काय येतात? त्यांच्या गाड्यांचा ताफा कुठून येतो? त्यांना डिझेल कुठून येतं? मनोज जरांगे काय कारखानदाराचा, आमदार खासदाराचा मुलगा आहे का? या सर्व गोष्टी हलतात कुठून? कार्यकर्ते तर यामागे आहेत, पण एकेका आमदारानं 10 ते 15 लाख रुपये दिल्याची जनतेत चर्चा आहे असं हाकेंनी या सभेमध्ये म्हटलं. GR काढण्याचा अधिकार मुख्यमंत्री आणि सरकारला नाही असं देखील हाकेंनी म्हटलेलं आहे. मराठा आरक्षणाचा GR काढण्याचा अधिकार मुळातच मुख्यमंत्री आणि सरकारला नाही. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनाही तो नसल्याचा घणाघात त्यांनी यावेळी केलाय. हा GR घटनाविरोधी असून हा GR ओबीसींचं आरक्षण संपवणारा आहे. मराठ्यांचं कुणबीकरण करून हा GR म्हणजे बूस्टर डोस असल्याची टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे. येत्या 2-3 दिवसात, महिन्यात किंवा वर्षामध्ये उरला सुरला मराठा देखील ओबीसी मध्ये सामील झालेला असेल अशी भीती देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली. आता लक्ष्मण हाके यांच्या या बोलण्यावर मनोज जरांगे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की मुळातच मराठा धरून ओबीसी लोकसंख्या 7% आहे. 32% आरक्षणात तुम्ही वेगळे प्रवर्ग केले, ते सगळे प्रवर्ग रद्द करायला पाहिजेत. आमच्या तर नोंदी तरी आहेत, तुमच्या तर नोंदीही नाहीत, काहीच नाही असा टोला मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी आज आंतरवाली सराटीत जी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी लगावलेला आहे. भुजबळ यांना नेपाळला सोडा हे जे जरांगेंनी वक्तव्य केलं होतं, त्या वक्तव्या संदर्भामध्ये विजय वडेट्टीवार यांनी सवाल केला होता की मनोज जरांगे हे कोण ठरवणार की भुजबळ यांना नेपाळला सोडा. त्या वक्तव्यावर देखील मनोज जरांगे यांनी भाष्य केलंय. त्यांनी असं म्हटलंय की माणूस त्या लायकीचा पाहिजे, तुम्ही त्याची बाजू घ्यायला त्याला कोणती तुमची एवढी दयामाया येते? तो भुजबळ प्रत्येक वेळी तुमच्या तांगड्यात तांगड्या घालतो, तुम्ही त्याची बाजू घेता, याचं आम्हाला आश्चर्य वाटतं. तुमचं ऐकून तुमच्यात काही बदल होतो का? बघा, आमचं ऐकून
अन्यथा तो तुम्हाला एक दिवस पायाखाली घालेल, असा इशारा जरांगे पाटील यांनी विजय वडेट्टीवार यांना दिलाय. जालना जिल्हा परिषद अध्यक्षपद आता ओबीसी साठी राखीव झालेलं आहे. त्यावर देखील त्यांनी भाष्य केलं. अजून मिळालं तरी कुठे आम्हाला आरक्षण, छगन भुजबळांना फक्त तेवढाच नाद आहे, राजकारण एके राजकारण, अशी टीका त्यांनी भुजबळांवर केली आहे. हायकोर्टात आरक्षण सुनावणी सुरू झाली आहे. त्यावर बोलताना जरांगेंचं एक महत्वाचं वाक्य आहे, आमचं 10% आरक्षण 50%च्या आतील ओबीसी आरक्षणात घ्या, अशी आमची मागणी आहे. 50%वरील आरक्षण टिकत नाही, आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला पाहिजे, असं जरांगे म्हणाले. मुळातच आयोगानं मराठा समाज मागास असल्याचं सिद्ध केलंय. मात्र जे 10% आरक्षण देण्यात आलं ते 50%च्या वर जात आहे. त्यामुळे ते आरक्षण टिकणार नाही. आम्ही वारंवार सांगतोय, 50%च्या वर गेलेलं आरक्षण कधीच टिकत नाही. देणारे आणि घेणारे तेच आहेत. म्हणजे सरकारच्याच हातात हा सगळा प्रकार आहे. पण ओबीसी आरक्षण हा आमचा हक्क आहे आणि तो आम्ही मिळवलेला आहे. मराठ्यांना 1 आरक्षण, 2 आरक्षण, 3 आरक्षण असं जे काही म्हटलं जातंय ते चुकीचं आहे. कारण आमचा समाज संख्येनं मोठा आहे. ओबीसी प्रवर्गात असूनही आम्ही राज्यात 50 ते 55% आहोत. या मोठ्या समाजाला फक्त 10% आरक्षण कसं काय पुरणार? त्यामुळं अशा पद्धतीनं गोंधळ निर्माण करणं योग्य नाही. नेत्यांनी जबाबदारीनं बोललं पाहिजे. यावेळी जरांगेंनी भुजबळांवर देखील जोरदार हल्लाबोल केला. काही दिवसांपूर्वी भुजबळ यांनी काही लोकांच्या दादागिरीमुळे मराठा नेते बोलायला तयार नाहीत असं विधान केलं होतं. त्यावर जरांगे म्हणाले की भुजबळांवर बोलायला गेलं की माझं डोकंच सरकतं. आम्ही एकमेकांचा सन्मान करतो, म्हणजे कोण? मराठे आणि ओबीसी. पण तुला आता अक्कल उरलेली नाही. राजकारणी मराठे आणि गरीब मराठे यांच्यात गैरसमज पसरवण्याचं काम तू करतोयस. ते आमच्या दबावामुळे बोलत नाहीत असं नाही. आम्ही फक्त समाजात ऐक्य टिकवून ठेवतो. आता या सगळ्या विधानांमुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रातलं वातावरण तापलेलं आहे. मुळात एक आजच्या सुनावणीतला महत्वाचा मुद्दा, तो मुद्दा काय सांगतो आणि शेवट करतो. या ठिकाणी जो काही शिंदे समितीचा अहवाल होता, त्या अहवालानुसार मराठा मुलं शिक्षणात जास्त आहेत. ओपन कॅटेगरीत 72% आहेत, तर उरलेल्या वेगवेगळ्या समाजाच्या आहेत, असा मुद्दा या ठिकाणी संचेती यांनी मांडला. जे याचिका आरक्षण विरोधी जी याचिका आहे त्या याचिकाकर्त्यांचे वकील आहेत. त्यावर न्यायमूर्ती मारणे यांनी एक टिप्पणी केली की तुम्ही मांडलेली जी आकडेवारी आहे त्यात काहीतरी गल्लत होतीये. मुळातच 10वी पर्यंत जरी मराठ्यांची मुलं जास्त प्रमाणात शिकताना दिसत असली तरी पुढे उच्च शिक्षणात त्यांचा आकडा हा कमी होत गेलाय, ही वस्तुस्थिती आहे. यावेळी न्यायमूर्ती घुगे, न्यायमूर्ती मारणे आणि जे जमादार यांच्या समोर ही सुनावणी झाली. हे पूर्ण पीठ होतं. या पूर्ण पीठासमोर ही याचिकेची सुनावणी झाली. मराठा समाजाच्या शैक्षणिक या आत्ताच्या मुद्द्यापर्यंत ही झाली. पुढच्या वेळी 4 ऑक्टोबरला मराठा समाजाची आर्थिक स्थिती आणि सामाजिक स्थिती यावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे पुढची जी काही सुनावणी आहे ती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. पण तुर्तास तरी कोर्टानं सरकारला जो सवाल उपस्थित केलाय तो अत्यंत महत्त्वाचा आहे. मराठा समाजाला एसीबीसीतून 10% आरक्षण आहे आणि आता ओबीसीतून त्यांना सर्टिफिकेट मिळायला लागलेली आहेत. त्यामुळं मराठा समाजाला 2-2 आरक्षण कशी, मराठा समाजाला नेमक्या कोणत्या आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे आणि सरकार या 2 आरक्षणांपैकी कोणतं आरक्षण कायम ठेवणार असा सवाल कोर्टानं दिलाय. आता सरकार यावर काय उत्तर देणार यासाठी पुढच्या सुनावणीची वाट पाहावी लागणार आहे. तुम्ही मात्र पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आणि हो, जाताना एक सांगतो महत्वाचा मुद्दा. आज सगळे टॉप न्यूज मराठीचे दर्शक, या सगळ्यांचं मी खरं म्हणजे अभिनंदन करतो आमच्या सगळ्या टॉप न्यूज मराठी टीमच्या वतीनं. कारण की आज टॉप न्यूज मराठीनं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, यूट्यूब या प्लॅटफॉर्मवर 3 लाखांचा टप्पा पार केलाय. खरं तर यामागे आहे तो आमच्यावर दर्शकांनी दाखवलेला विश्वास आणि दर्शकांनी दर्शवलेला पाठिंबा. कारण की आज तागायत टॉप न्यूज मराठीनं कायम सत्य, सातत्य आणि बिनतोड अशाच बातम्या देण्याचा प्रयत्न केलाय.
लाईव्ह असोत, एक्सप्लेनर्स असोत किंवा ज्या रोजच्या घडामोडी असोत, या सगळ्यांच्या माध्यमातून टॉप न्यूज मराठी केवळ पुण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत अल्प काळामध्ये दर्शकांच्या पहिल्या पसंतीस उतरलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्रातलं वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर, वेगवेगळ्या OTT प्लॅटफॉर्मवर दिसणारं एकमेव नंबर 1 न्यूज चॅनेल ठरलंय आणि हे सगळं केवळ टॉप न्यूज मराठीच्या दर्शकांमुळे घडलंय। त्यामुळे असा तुमचा जो विश्वास, तुमचा पाठिंबा आमच्या मागे कायम असू द्यात। आम्ही देखील या विश्वासास पात्र ठरण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत राहू, कारण टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।